समोरच्या आवाज नाही का तुला? हा, तुला जेवण व्यवस्थित मिळतंय दररोज? सरी शिकू दे तुला. काय असतं दररोज जेवण? नाश्ता पाणी काय असतं जेवायला? हा, अजून दुसरं काय? हा, चांगलं असतं की जेवण? बरोबर. हा, जेवण चपाती चांगली असते का? हा, काय असतं दररोज नाश्ता पाणी? सकाळी नाश्त्याला पोहे भात उपीट असते. हा दुपारी घट्ट भाजी हा चपाती भात आणि वरण असते. हा, संध्याकाळी सर्व लोक काळजी घेते का तुझी? हो हा, सकाळी किती वाजता उठतो तू शाळेतनं? 6 अभ्यास करता का नाही? हो हा हा, जेवण हे असतं का नाही चांगलं? काय काय असतंय? भात भाजी हा अजून? चपाती हा घट भाजी हा, सर लोक असतील का शाळेमध्ये? असतील का दररोज इथं? हा, सकाळ नाश्ता का असतंय? पोहे उपीट हा, अजून? हा, जेवण चांगलं असतंय का? हो काय काय असतंय सकाळी नाश्ता पाणी जेवण? नाश्त्याला सकाळी उपीट असतं पोहे असतात भात असतो हा आणि दुपारी जेवायचं टायमाला वरण चपाती भात 2 भाज्या असतात. हा, किती टाइम जेवण देते तुला? संध्याकाळी एक असतं दुपारी एक असतं. हा, अभ्यास बिभ्यास शिकवते का सर लोक? हो शिकवते सर लोक असते का इथं मुक्कामाला? असते तो असते ते का? हो हा, माझं नाव दयानंद अंबादास भोसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रम निवासी विद्यालयाचं संस्थाचालक आहे. तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केलेली आहे. जी मीडियाने काही चुकीच्या बातम्या लावलीत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बराचसा अंतर आहे. तुम्ही स्वतः पाहिला, स्वतः विद्यार्थ्याशी बोलला, तर कृपा करून असं काही होऊ नये जेणेकरून विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्यामध्ये यांना विनाकारण त्रास वाढावा, अधिकाऱ्यांना त्रास वाढावा, संबंधित आमदार खासदारांना त्रास वाढावा, असं काय होऊ नये ही माझी अपेक्षा आहे. मीडियामध्ये चर्चा जेवण व्यवस्थित नसतं हे नसतं. आता आम्ही पाहणी केली, मग काय म्हणजे काय जेवणामध्ये काय असं का? जेवणामध्ये चपाती वरण भात आणि एक सुकी भाजी असते. सकाळी नाश्त्याला पोहे असतात, कधी उपीट असतं, कधी मसाला भात असतो. आता तुम्ही स्वतः पाहिलात म्हणजे जेवण व्यवस्थित नाही का नाही ते प्रत्यक्षदर्शनी तुम्हाला दिसलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बी बहुतेक केलेला आहे. खासदार साहेबांनी भेट दिली आता शाळेला. खासदार साहेबांनी भेट दिली, त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना खाऊ वाटला. त्यांचं वैयक्तिक अतिशय समाधान झालेलं आहे. खासदार साहेबांनी काय वाटप केलं शाळेला? काय दिलं आता तुमच्या शाळेला? सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे किट दिलेत, पुन्हा तांदूळ दिलेला आहे, बरंचसं काय दिलं. आता माझ्याकडे 45 दिवसाचा स्टॉक आहे, तरी पण त्यांनी समाधान वाटून ते देऊन गेले.